शजितया नोमृड जीवसे इमाक रुद्राय तवसे कपर्दिने क्षेत्रीराय प्रभरामहे मतिम् यथा न शमसद्विपदे चतुष्पदे विश्वं पुष्टङ्ग्रामे अस्मिन्नदात्रं मृडानो रुद्रतो नमयस्तुति क्षेत्रीराय नमसा विधेमते यच्छञ्चयोश्च मनुराजये पिता तदस्याम तव रुद्रप्रणितो सर्वाय जपतुपतये नमो राज्यं पारमेत्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तमय्यायि आता समस्त ब्रह्मवृंदांना विनंती की त्यांनी दक्षिणे करता इकडे यावं. अरे आमचा रामला कुठे पाहिलास का रे? कुठे? तू तर तिकडे नदीत तुंबत बसलाय. नदीत तुंबत बसलाय? आता काय करावं या कार्ट्याला? पण मामा पुरेले भाषा काही एक कारण सांगू नको. इकडे पंतप्रधान इथे दक्षिणा वाट आहे आणि तू तिकडे डुंबतो आहे. घोड्यासारखा वाढलायच नसता पण गाढवाची सुद्धा आपण नाही. आणि आईनं मोठ्या कौतुकानं लहानपणी लग्न करून दिलंय बाळाचं. अरे तुला सांगायचं तरी किती? मी तुझा मामा असलो तरी किती दिवस पोचणार तुम्हाला? आता तुझे तुलाच पैसे मिळवले पाहिजे. चल लवकर चल, दक्षिणेला अजून सुरुवात व्हायची आहे. ज्या ब्राह्मणांचं अध्ययन झालं असेल आणि जी ब्राह्मणांची मुलं शिकत असतील केवळ त्यांनी दक्षिणा घ्यावयाची आहे. या तुला कोणी विचारलं तर सांग, मी पाठशाळेत शिकायला जात असतो. पण मामा मी कुठं पाठशाळेत जाते? तुझं खोटं सांगू? तुला काय करायचं? मी सांगितलं तसं सांग. पाहिजे माझं तरी कुठं अध्ययन झालं दक्षिणा उपसणार आहे. चल यावं आपल्या यावं यावं गंगाधर गुरुजी. हे दशग्रंथी आहेत. हरी ओम हरी ओम. तू कोणत्या पाठशाळेत जातोस बा? मी विद्याधर शास्त्रांच्या पाठशाळेत जातो. तू काय शिकतोस बा? मी गुरुजींच्या कले संन्यास शिकतो. मी रूपावली शिकतो. मी अमरको शिकतो. मी समाजचक्र शिकतो. मी काहीच शिकत नाही. पुन्हा तेच मुकटानं दक्षिणा घे. हे आपण मी जटापाठी आहे. नाही 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 धनपाठी सुद्धा आहे. वाई क्षेत्राहून आलो आहे. वाई क्षेत्राहून विद्येला मान मिळावा, विद्वान ब्राह्मणांना आणि शिकणाऱ्या मुलांना उत्तेजन मिळावं एवढ्यासाठी पंतप्रधान पेशवे दक्षिणा देत असतात. पण आम्ही शिकलो आहोत, आम्ही जटापाठी आहोत असं खोटं सांगून दक्षिणा उपटणारे लबाड आणि ढोंगी ब्राह्मण आजकाल फार दिसू लागले आहे. आमचा हा अधपात आहे.
ये बाळ. तू पाठशाळेत जातोस ना? तू पाठशाळेत जातोस ना? काय शिकतोस? त्याला ऐकू येत नाही, बहिरा आहे. शास्त्री बुवा विचारतायत, तू पाठशाळेत शिकायला जातोस ना? होय. नमस्कार कर. यावं काशीनाथ शास्त्री. ही दक्षिणा केवळ विद्वान ब्राह्मण आणि पाठशाळेत शिकणाऱ्या मुलांनीच घ्यावयाची आहे. ही दक्षिणा केवळ विद्वान ब्राह्मण आणि पाठशाळेत शिकणाऱ्या मुलांनीच घ्यावयाची आहे. ही दक्षिणा पाठशाळेत शिकणाऱ्या मुलांनीच घ्यावयाची आहे. पाठशाळेत शिकणाऱ्या मुलांनीच घ्यावयाची आहे. शिकणाऱ्या मुलांनीच घ्यावयाची आहे. मग मलाही दक्षिणा घेण्याचा काय अधिकार नाही? मलाही दक्षिणा घेण्याचा अधिकार नाही. मी ती परत करीन. मी ती परत करीन. मी लबाडी करणार नाही. मी ढोंग करणार नाही. मी विद्वान नाही. मी कुठल्याही पाठशाळेत जात नाही. मी पाठ घेत नाही. मला दक्षिणा घेण्याचा अधिकार नाही. ही घ्या तुमची दक्षिणा परत. मला नको ती दक्षिणा. मी कुठल्याही पाठशाळेत जात नाही आणि शिकतही नाही, म्हणून ही दक्षिणा घेण्याचा मला अधिकार नाही. ही घ्या तुमची दक्षिणा परत. असू द्या, घेऊन जा, घेऊन जा. काय करूया कार्ट्याला? तुझी वाट पाहायची ते वाढा मला अगोदर. असं करू जानकी. नवऱ्याच्या आधी बायकोनं जीव नये असं शास्त्र आहे, होय ना? आणि तू रामची बायको, होय ना? हो. आता राम आला की दोघांना एकदमच वाढते. तोपर्यंत बाहेर खेळता पाहिजे.
चला लवकर. किती वाट बघायची तुमची आम्ही. कशाला वाट बघत होता आमची तुम्ही. कशाला म्हणजे आम्हाला भूक लागली नाही वाटतं. भूक लागली तर जेवून टाकायचं. जेवून टाकायचं. वा रे वा, मी बायको आहे तुझी. नवऱ्याच्या आधी बायकोने जेवू नये असं शास्त्र आहे, होय ना. हो, पण मला जेवायचं नसलं तर जेवायचं नाही म्हणे. का नाही जेवायचं. माझं पोट भरलंय. पोट भरलंय कशानं. आनंदानं. कसला आनंद झाला एवढा. मी पैशासाठी खोटं बोललो नाही. मामांच्या धाकानं खोटं सांगून दक्षिणा उपटली नाही. मी पाठशाळेत जात नाही, मला दक्षिणा घेण्याचा अधिकार नाही असं खरं खरं सांगून मी दक्षिणा परत दिली. आणि दक्षिणा परत दिल्यावर मला केवढा आनंद झाला म्हणून सांगू जानकी. दिसतच येतं तोंडावर. त्या आनंदानंच माझं पोट अगदी भरून गेलंय. हो, ते मात्र चालायचं नाही. हा, मला फार भूक लागली आणि सत्यवतीने राम जेवल्याशिवाय जानकी जेवायची नाही. चल ना. हो नाही, आणखी पाहिजे. चल. सासूबाई पाहिलं का, हा म्हणतो मी जेवत नाही म्हणून. जानकी, किती सांगावं तुला, रामला असं अरे तुरे म्हणू नये. 5-6 महिन्यापूर्वी तुम्ही मुलं होता. एकमेकाशी खेळत होतात, भांडत होतात, हमरीतुमरीवर येत होतात. हे सगळं खरं. पण आता तू नवरा झालाय तुझा. म्हंटल मी तुझा नवरा आहे, नवरा. आणि मी तुझी बायको आहे, बायको. जानकी, आता नाही सासूबाई. एखाद्या वेळी लक्षातच राहत नाही. पण बर, यापुढे लक्षात ठेव. राम, तर लवकर सोडवणेस. जानकी, तू पण पैस, फार वेळ झालाय. रामचं झाल्यावर मग. अगं, असं नवऱ्याचं नाव घेऊ नये. त्याचं झाल्यावर. त्याचं. त्यांचं. ठक मार आणि तिचा संसाराचं जोडणं त्यात बांधून घेतलं. हल्लीच्या काळात सख्खा भाऊ सच्च्या बहिणीला विचारित नाही, आणि तू तर माझी लांबची बहीण तरी सुद्धा. पण इतकं संतापायला काय झालं. तुझं हे 32 लक्षणी कोर्ट आहे. काय केलं त्यानं. चांगली रुपया दक्षिणा आली ती परत दिली. ती गावाची ब्राह्मणाची दुसरी मुलं पहा. कुठे शिरा आहे, कुठे ब्राह्मण भोजन आहे, कुठे दक्षिणा आहे, हे त्यांना 8-8 दिवस अगोदर माहित असत. आणि हा तुझा राम्या 2 वेळ गिळावं, कुत्र्याबरोबर उन्हाळावं, कबूतर उडवावी, नदीत तुंबावं, सगळी शूद्राची दक्षिणा. किती सांगायचं तरी किती रेट. नशिबानं चांगली रुपया दक्षिणा मिळाली होती, ती का दिलीस परत. ती मस्ती. लप लप काय त्याला पगाराखाली तू दुसऱ्याची भांडी खास, धोत्र बडव, ताशी कुणबिडीची कामं कर, आणि तू शूद्राच्या संगतीनं दक्षिणाला थाट, पेरड हो, दरोडेखोर हो. चूक झाली माझी. तू इतकी उफराटी असशील असं मला वाटलं नव्हतं. उपराटी. दादा नको रे म्हणू असं. मी जन्मात तुझे उपकार विसरणार नाही. पडत्या काळात मला सावरलीस तू. अनाथ आईला आधार दिलास तू. पोरक्या पोराचं रक्षण केलंस तू. रक्षण केलं नाही, पोळ पोसला फोड. शिंग फुटली तसा मस्त झाला आणि माझ्यावरच उलटला. 4 चौघात मला हुंडाडलं, मला तोंड कशी पाडलं. आता या फुटक्या तोंडानं तुझ्या घरात एक घास घेणार नाही, ती पाण्याचा एक थेंब घेणार नाही. काय दादा थांब केले जरा. आता बघून तुला पाहणार नाही तुझ्या घराकडे. तू आणि तुझं हे दळभद्र काय कर. गळ्यात गळा घालून रडा, नाही तर जाऊन. अरे पण ऐकून तर घेशील. कार्त्या, कुठल्या जन्माचं वय साधलं. कार्त्या उलट उत्तर दिली दादाला. मारू दे, मार मार. आई नाही
काम झोडपायलाच पाहिजे तुला. राधा केलास म्हणजे मी घेऊन जाईल असं वाटलं होय तुला? खरं सांग, दादाला काय उर्मटपणाने बोललास तू? मी काही देखील बोललो नाही. वर आणखी खोटं बोलतोय? मी खोटं बोलत नाही. मग दादाला इतका संताप का आला? मी खोटं बोललो नाही म्हणून. मी खोटं बोलून दक्षिणा उपटली नाही म्हणून. विद्वान ब्राह्मणांनी आणि पाठशाळेत शिकणाऱ्या मुलांनीच तेवढी दक्षिणा घ्यावी असं शास्त्रीबा म्हणाले. मी खोटं बोललो नाही. मामा म्हणत होते मी खोटं बोलून दक्षिणा उपटणार आहे. तू सुद्धा खोटं सांग. आई, आता तूच सांग. खोटं बोलून देखील मी दक्षिणा आणायला पाहिजे होती. तुला ते आवडलं असतं? नाही राम, तू खोटं बोलला नाहीस हेच चांगलं केलंस. होय ना? होय ना? परमेश्वरा, आता तूच आमचा सांभाळ कर. आई, आई, दादाचा आधार होता. जहागीरदारांच्या वाड्यात दळण कांडण करून जेवढं मिळतं तेवढं आता आपलं भागणार नाही रे राज. आई, तू अगदी काळजी करू नको. मी आहे, मी पैसे मिळवेन. पैसे मिळवणं सोपं नाही राज. ब्राह्मण विद्वान असतात तरच त्याला मानाने पैसा मिळतो. मग मीही विद्वान होईल. अगदी ठरलं माझं. आत्तापासून पाठशाळेत जायचं, शिकायचं, अगदी विद्वान शास्त्री व्हायचं. पूर्वीचे दिवस राहिले नाहीत आता. तुझे वडील विद्वान शास्त्री होते, त्याने विद्यादानाचं मोल घेतलं नाही. पण आताचे गुरुजी मोलाविना विद्या देत नाहीत. आई, मी तुला एक युक्ती सांगतो. तू कामाला जातेस ना, तिथल्या जहागीरदारांच्या मुलाला शिकवायला शास्त्री आहेत, त्यांच्याजवळ शिकेन मी. जहागीरदारीन बाईंना सांगितलंस तर त्या काही नाही म्हणणार नाहीत तुला. हा 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 म्हणा. हरिः ओम, हरिः ओम, हरिः ओम, हरिः ओम. ओम आपोहिष्ठा, ओम आपोहिष्ठा. मयो भुवः तान ऊर्जे ददातना. अरे च्या, सगळंच मुजत केलात. भैया साहेब कुठे गेले? भैया साहेब, अहो भैया साहेब. काय गुरुजी? भैया साहेब नाही म्हटलं, संथा घ्यायला येताना आम्ही नाही ना. काय बरं भैया साहेब, जहागीरदार साहेब आम्हाला रागावतील ना. चला साहेब. नाही नाही, अहो भैया साहेब, भैया साहेब, काय बरं करायचं ते? काय म्हणतील बरं? नाही, आज आम्ही इथं बसणार, तुम्ही इथं बसा. भैया साहेब असं बसणार, तुम्ही इथं बसा. मी इथं बसायचं, मी इथं बसायचं. आता मी रडेन. बरं या बसा. हा म्हणा. ओम आपोहिष्ठा, ओम आपोहिष्ठा. मयो भुवः, मयो भुवः. हा म्हणा भैया साहेब. तान ऊर्जे ददातना. गुरुजी, तो बघ केशामध्ये हसतोय. त्याच्याकडे चेंडू उपटून त्याला शिकवा. काय रे केशा? भैया साहेबांना हसतो. म्हण ओम आपोहिष्ठा, ओम आपोहिष्ठा. कसे नव्हे, तान ऊर्जे ददातना. भैया साहेब, भैया साहेब, हे काय म्हणतात? गुरुजींची श्रीमंतांनी अशी शेंडी धरायला भाग्य लागतं, भाग्य. होय की नाही भैया साहेब? बरोबर बरोबर.
त्यांनी काय बोलवतात तुम्हाला? काय म्हणतो? कुठे जागीदार साहेबांनी मला बोलवलं? आपल्या वडिलांनी मला बोलवलंय. जाऊन दर्शन घेऊन येतो. तोपर्यंत शाळा सांभाळावी. हे सर्वांनी यांच्या आज्ञेत राहायचं बरं का? आमची आज्ञा आहे. गुरुजी येईपर्यंत आपण विठ्ठल निघूया. वा रे वा, तुला निघाला विठ्ठल घ्यायला आलं पाहिजे तुला. मी टोला मारली विट्टी, तू पळत पळत आणली पाहिजे. माझ्या नाव म्हणे पहिला नाव बुटादा. बुटादा भैया साहेब, आता माझा डाव द्या. राम साहेब, मुकाट्यानं परत द्या. पण मी जिंकले तुम्हाला. सरकार आम्हाला जिंकतोय आज. सगळे डाव आम्हीच करणार. पण असं करणं अन्यायच आहे. असे असे आम्ही अन्याय करणार. अन्यायानं माणूस चिडतो. चिडू चिडू काय करणार? माझी चिडून आता जाणीच करून येत नाही. तुम्ही नाही दिलात तर हिसकून घेईन. बघूया की कसा का तुमचे घे. असा घेईन. नाही 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 मला मारा तू मार. आता गुरु झाला मग लागला रडायला. दुबळा माणूस दुसरं काय करणार? पण ते बघून गुरुजी म्हणाले, तू मारलंस त्यांना, माग त्यांची माफी. डोकं ठेव त्यांच्या पायावर. अरे वा गुरुजी. माझी चूक असती तर मी 100 वेळा माफी मागितली असती. हो खरंच आहे. पण माझी चूक नव्हती तरी गुरुजी माझी मान धरून त्याच्या पायावर वाकू लागले. जुलमाना? वा, पण मान वाकवली नाही ना तुम्ही? नाही, मी मान वाकवली नाही. पण त्यात एक गोष्ट वाईट झाली. मी आईला म्हटलं होतं, मी नीट वागेन, तू सांगशील तसा वागेन, काय वाटेल ते सहन करेन, पण शिकेन. आईनं माझ्या शब्दावर विश्वास ठेवला. माझ्यासाठी तिने जागीरदारांच्या विनवण्या केल्या आणि मी बेभान झालो, उर्मट झालो. आईचा विश्वासघात केला. मी विश्वासघात केला आईचा. नाही जानकी, तू नाही मला आई पुढे यायला. पण सासूबाईंना तसं नाही वाटणार. तिला तसं नाही वाटणार. आई आहे ती. पण मला काहीतरी लाज वाटायला पाहिजे. मी तिचा एवढा मोठा मुलगा, तिला सुख देते ते राहिलंच बाजूला. उलट तिला दुःख होईल. तिला खाली बघावं लागेल. असं करतोय मी. तिला सुख द्यायचा आता एकच मार्ग राहिला आहे. कोणता तो? इथून काळं करणं. आई, मी चुकलो. नाही राम, माणसानं गरिबीत सुद्धा अभिमान सोडू नये. तू केलंस ते बरोबरच केलंस.
अगदी त्यांच्यासारखा आहे. पण आई आई माझ्याकडे पहा की ग एकदा. त्यांचं रूप तुझ्यात आहे, त्यांचे गुण तुझ्यात आहेत, पण पुरुषाच्या गुणाला आणि रूपाला विद्येशिवाय तेज नाही रे राम. आपल्या विद्वत्तेच्या जोरावर त्यांनी सभा जिंकली होती. अजिंक्य पंडित म्हणून स्वतः पेशव्याने त्यांच्या कानात हिऱ्या मोत्याची तेजस्वी भीकबाळी घातली होती. त्यावेळी तू लहान होता. तुला त्यांनी खांद्यावर टाकलं म्हणजे तू त्या भीकबाळीकडे टक लावून पाहत असत. तेव्हा ते म्हणत होत, तुला सुद्धा मी शास्त्री करणार आहे. मग तू देखील अशीच मानाची भीकबाळी जिंकशील. हा, पण देवाच्या मनात तसं नव्हतं. आई आई असं म्हणू नको ग. मी आता सुद्धा शिकेन, शास्त्री होईल, बाबांसारखी मानाची भीकबाळी जिंकेन. त्याच्यासाठी मी काय वाटेल ते करीन, शागिर्दी करीन, पाणी भरीन, धोत्र बनवेन. बघतोस काय नाटक? पाणी काढलं नाही काय? राम्या मगापासून तुझ्या नावानं कोकळतोय, ऐकू आलं नाही? आता इतक्या सावकारीची त्यांचे हातपाय धुण्याची तयारी तुझ्या बापानं करायची. चाल चाल. मूर्ख नाही तर. अरे शागिर्दाचं काम करून जर याज्ञिकी शिकता आली असती तर मी सुद्धा मोठा शास्त्री होऊन बसलो असतो. चाल. लक्षात नाही नेहमी कामाकडे दुर्लक्ष असतो. हा पुढे पाणी गार होईल. पाणी गेलं पाणी ठेवलं नाही अजून. ठेवलं आज फारच त्रास झालेला दिसतोय मालकांना पाय धुवायला. काय दिवाणजी काय चाललं आहे? काही नाही, रोजच काही कुळं आलेली आहेत. आणि हो हे गोविंद पण सराफ आलेले आहेत. वा आलो तो शेठजी. चालू द्या सावकार. अरे रामाकिशा आज पहा लवकर. किशन घेऊन ये लवकर. दिवाणजी काय पण अगदी वा. काय शेठजी खुशीत दिसतायचे. काय मोठी तळपतोय कानात म्हणून सांगू. अहो म्हणजे तुम्हीच दिलेला माल आहे तो. चांगला जिन्नस लायक ठिकाणी चढला म्हणजे मुलगी सुस्थळी पडल्यासारखा आनंद होतो सराफाना. बस का बघतोस काय? किसन घे लवकर. अरे लवकर आठवा म्हणतो ना. बरं मग काय शेठजी किमतीचं काय करायचं ते बोलूच नका नानासाहेब. 1000 रुपये तरी मला वाटलं तुम्ही आगळ पगळ तारीफ करायला लागला. नानासाहेब हा माल बघा. याच्या जोडीचे 2च नग माझ्या हातातून गेले. एक श्रीमंत पेशव्यांच्या कानात आहे आणि दुसरी भिकाळी केशव शास्त्र्यांनी मागं पुण्याला शास्त्र्यांची सभा जिंकली त्यावेळी श्रीमंतांनी खुश होऊन स्वतः त्यांच्या कानात घातली. अजिंक्य पंडित स्वतः
पेशव्यांनी त्यांच्या कानात तेजस्वी भिजवाळी घातली होती. पाणी काढवा. पाणी कुठे टाकतोस? काय झालं रे किशा? त्या राम्याच्या पायीत डोकं फिरायची पाळी आली. तेव्हा पाहावं तेव्हा कामात लक्ष नाही, डोकं ठिकाणावर नाही. रामा, पाणी घाल नीट, आटप लवकर. मग काय शेठजी, किंमत ठरवून टाका एकदा. सांगितलं ना, 1000 रुपयात काही सुद्धा कमी होण्यासारखं नाही. आम्ही पुन्हा गाढवा शिटी राहायची नाही. सारखा थोबाडायला पाहिजे, सारखा थोबाडायला पाहिजे. हं? कुठं होतं तुझं लक्ष? आपल्या बिगबाळीकडे लक्ष गेलं. बिगबाळीकडे लक्ष गेलं. आणि आणि अशी बिगबाळी कानात असावी असं मला वाटलं. उष्टावळी खाण्याच्या लायकीचा भिकारी तू श्रीमंतांच्या ताटावर नजर ठेवतो. वाईट वाईट. तर काय लेका, या बापानं तरी बिगबाळी पाहिली होती का? खबरदार किशा. होय, माझ्या वडिलांनी बिगबाळी पाहिली होती. शास्त्र्यांची सभा जिंकून पेशव्यांकडून ती मानाने मिळवली होती. बाबा, आजपर्यंत मी शाकीर होतो, पाणक्या होतो, या सावकाराच्या दारचं जनावर होतो. पण आज तुमच्या आठवणीनं मी मनुष्य झालो आहे, तुमचा खरा खुरा मुलगा झालो आहे. कुठे निघाला पांड्या? अरे त्याला नाही नानासाहेब, ही तुमची चाकरी नको, इथला अपमान नको. आईला वचन दिलं होतं, मी शिकेन, शास्त्री होईन. तू शास्त्री होणार? अरे पांड्या, अहो दिवाणजी, आज हसून घ्या कुशाल. तुमचा शागिर्द म्हणून इथं उभा आहे, तोवर काय विटंबना मारझोड करायची असेल ते करून घ्या. पुन्हा हे तोंड तुम्हाला कुणाला? आईला सुद्धा दाखवणार नाही. विद्वान पंडित किंवा शास्त्री होईल तेव्हाच मानाचं जिणं जगाला माणसात परत येईल, नाहीतर खुशाल मरून जाईल. काशी विश्वेश्वरा, आता तूच रक्षण कर.
आयुष्मान विद्यावान विद्यावान बाळ. कोण तू? कुठून आलास? मी एक अनाथ गरीब मुलगा आहे. फार लांबून दक्षिण देशातील माहुली गावाहून आलो आहे. असं येण्याचा हेतू? शास्त्राभ्यास शिकण्याच्या हेतून आलो आहे. गुरुजींनी कृपाळू होऊन मला विद्या द्यावी. ठीक ठीक. कुठपर्यंत तुझं पठण झालंय? कौमुदी झाली? नाही समाजचक्र? नाही नाही. अरे तुझ्या एवढ्या मुलाची उत्पत्ती सुद्धा व्हायला पाहिजे. बरं रुपावली तरी झाली? नाही. रुपावली सुद्धा नाही? मग या वयात तुला एक अक्षर सुद्धा यायचं नाही? येईल हो गुरुजी. मी फार लांबून आलो आहे. तुम्ही शिकवा. शिकण्याची माझी फार फार इच्छा आहे हो. अरे बाबा, नुसती इच्छा असून काय उपयोग? संस्कृत भाषेला लहानपणी जी बळावी लागते. आता तुझ्याकडून अध्ययन होणार नाही. जा आपल्या उद्योगाला. जा बा. मुलानो, रामो हरि करी भूभृत. रामो हरि करी भूभृत. भानु कर्ता च चंद्रमाः. भानु कर्ता च चंद्रमाः. कस्तिवान् भगवानात्मा. दशैते तु विनायकाः. रामो हरिः करी भूभृत्. 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 रामो हरि रामो हरि करी भूभृत. विद्वान पंडित किंवा शास्त्री होईल तेव्हाच मानाचं जिणं जगाला माणसात परत येईल, नाहीतर खुशाल मरून जाईल. राम रामो रामः प्रथमा. हरिम हरिम प्रथमा. हरिम हरि हरिं द्वितीया. हरिं हरि हरिं तृतीया. भानुना भानुभ्यां भानुभिः तृतीया. चंद्रमसे चंद्रमोभ्यां भानुभिः तृतीया. चंद्रमसे चंद्रमोभ्यां चंद्रमोभ्यः चतुर्थी. चंद्रमोभ्यां चतुर्थी. ऋचेः ऋषिभ्यां ऋषिभ्यः पंचमी. प्रवृषः प्रवृषोः प्रवृषां षष्ठी. दधनि दधनि दध्नोः दधिषु सप्तमी. दधनि दधनि दध्नोः दधनि दधनि दध्नोः दधिषु सप्तमी. दधनि दधनि दध्नोः दधिषु सप्तमी. दधनि दधनि दध्नोः दधिषु सप्तमी. दधनि दध्नोः दधिषु सप्तमी. दधनि दधनि दध्नोः दधिषु सप्तमी. दधनि 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 दध्नोः दधिषु सप्तमी. दधनि 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 दध्नोः दधनि दधनि दध्नोः दधिषु सप्तमी. दधनि दधनि दध्नोः. बाळ, तू हे कुठं शिकलास? गुरुदेव, इथं आल्यावरच मी आपल्या जवळून शिकलो. माझ्याजवळून? हो, आपल्याच मुखानं मी शिकलो. आपण आपल्या विद्यार्थ्यांना पाठ देत होता ते मी ऐकून ऐकून पाठ केलं. ऐकून ऐकून पाठ घेतलेस? शाबास.
वाईट वाटतं मला. तुझ्यासारखे स्थैर्यबुद्धी, कळकळीचे आणि मेहनती विद्यार्थी आपल्या गुरुला यश आणि कीर्ती मिळवून देतात. मी तुला विद्या शिकवतो. चल. अमरा निर्जरा देवाः अमरा निर्जरा देवाः त्रिदशा विबुधासुराः त्रिदशा विबुधासुराः सुपर्वाणस्तु मनसः सुपर्वाणस्तु मनसः त्रिदिवेशादिवौकसः त्रिदिवेशादिवौकसः ब्राह्मी तु भारती भाषा ब्राह्मी तु भारती भाषा गीर्वाग्वाणी सरस्वती गीर्वाग्वाणी सरस्वती व्याहार उत्तिर्लपितम् व्याहार उक्तिर्लपितम् भाषितं वचनं वचः भाषितं वचनं वचः मान्यस्तमेस्थावरजङ्गमानां सर्गस्थितिप्रत्यवहारहेतुः धनमाहितामतीकलावतः त्वमस्य लोकस्य च नेत्रकौमुदी इत्थं वैदिकशब्दानां दिङ्मात्रमिह दर्शितं तदस्तु प्रीतये श्रीमद्भवानी विश्वनाथयोः तदस्तु प्रीतये श्रीमद्भवानी विश्वनाथयोः. राम, तुझं अध्ययन आता पूर्ण झालं. या 12 वर्षात तू जी प्रगती दाखवली ती पाहून मला खरोखरच धन्यता वाटते. गुरुदेव, हे सगळं आपल्या कृपेचं फळ आहे. मुलांनो, तुमचा सहाध्यायी राम आता मोठा शास्त्री रामशास्त्री झाला आहे. शास्त्र पारंगततेची मानाची ही शालजोडी मी त्याला मोठ्या प्रेमानं अर्पण करतो. सुभाषकुल सांगा कोणी बाई विनवे कौसल्या सुभाषकुल सांगा कोणी पुढं काय म्हटलं ग कौशल्यानं? सुकुमार माझा रामवनी जाई येईल का परतून नवलाही शुभ शकून सांगा कुणी बाई जाय दूर गोजिरे ने करू कुणी भेटवा गायवा सरू घ्या हो पदरी पुण्याई
आलोय आई. अगं बाई, सासूबाई, आई आई मी आलोय. काशीहून आलोय. आई राम कुठं आहे माझा राम? आई असं काय करतेस आई? मी राम तुझा राम नाही का? सासूबाई, सासूबाई, आई हे बघ, मी काशीहून विद्या संपन्न होऊन ही मानाची शालजोडी घेऊन आलोय. आई राम, आई राम, आई 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 आता आता माझ्या डोळ्याचं पारणं पिटलं. आता सुखानं मरेन. आई माझा राम, माझा राम, राम शास्त्री झाला. आई आई सावध हो. एक बर आई, हे बघ तुझ्यासाठी गंगा आणली आहे. आई डोळे उघड, डोळे उघड आई. जागी हो. राम, पुत्र जन्म सफल केलास. गंगोदक देव माझा जन्म मरण शिकवलास. आता जाते जाते ना. सांभाळा सासूबाई. आई 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 सासूबाई, ही काय कोथमीरची जुडी आहे होय? ये बच्चे हो मोरो अंगानं हो दे एखादी. वाहवा वाहवा कशी कोयल करती शोर. मालकाचा सवाल 1000 रुपये. बोला 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 शाहीर बोला. 50 रुपये 50 रुपये 50 रुपये एक वार. 50 रुपये एक वार. बोला बोला शाहीर तुमचा सवाल. तुमच्या पुऱ्याला कलगीची जोड आहे. भांगा भांगानं मोठं शाहीर आहे ती. अक्षी खुश झालं पाहिजे. बस मी खुश झालो तर सवाल बिवाल बोलणार नाही. हातातली दोन्ही कडी देईल आणि सौदा पुरा करीन. आहे कबूल? अगं वय बघ शाहीर आहे ती. कबूल कबूल. महंग महंगानं
आज भटकीचा बाजार आहे वाटतं. मग पहा एखादी दासी चांगली मिळाली तर भोसल्यांना भेट पाठवायची मला. लागेल तो खर्च कर, पण हात हवीत परत येऊ नकोस. जी सरकार. काघेसे करुणे जीवाचे दैना, काघेसे करुणे जीवाचे दैना. मनात दिनरात झुरते ही मैना, झुरते ही मैना. बेला हा पंछी प्यारा, बेला हा पंछी प्यारा. काबेल रंगेल रंग ढंग न्यारा, काबेल रंगेल रंग ढंग न्यारा. सोन्याचा पिंजरा, सोन्याचा पिंजरा, मोत्यांचा चारा, मोत्यांचा चारा. सोन्याचा पिंजरा, सोन्याचा चारा, सोन्याचा पिंजरा, सोन्याचा चारा. मोत्यांचा चारा, मोत्यांचा चारा. सजणी ग मायेचा तुला उबारा, सजणी ग मायेचा तुला उबारा. खुशीन घे माझ्या खुशीत वारा, खुशीत वारा. खट्याळ आवखळ माशुक मैना, खट्याळ आवखळ माशुक मैना. भुरकन उडेल कोंडून राहिना, भुरकन उडेल कोंडून राहिना. नजरेच्या तालावर नाचव डोल, नजरेच्या तालावर नाचव डोल. नजरेच्या तालावर नाचव डोल. मिठे मिठे प्रीती बोल, गुलगुल बोल. मिठे मिठे प्रीती बोल, गुलगुल बोल. माझ्या देवाच्या पिंजऱ्यामध्ये ग, माझ्या देवाच्या पिंजऱ्यामध्ये ग. झुलत झुलत राशील ना, झुलत झुलत राशील ना. माझा सभा 100 रुपये. 100 रुपये. छान छान. इकडं श्रीमंत रघुनाथराव दादांचं हुद्र पुलाजी, आणि इकडं श्रीमंत माधवरावांचं हुद्र राणोजी. हा रंग जमला. 100 रुपये एक वार. प्रभात, हा माझा करार आधीच झालाय. ही बटीक मला पसंत आहे. हे घे दुसरा कडा आणि कर सौदा पुरा. माझा सवाल 100 रुपये. 100 रुपये एक वार. बोला बोला. 100 रुपये एक वार. अहो लीलावाला दादा, ही काय तुमची रीत झाली होय? शाहिरानं अगोदरच तुम्हाला संग करार केला होता. खुल्या बाजारात करार बिरार काय बी नाही. ज्याचा सवाल त्याचा माल. 100 रुपये एक वार. 100 रुपये 2 वार. 100 रुपये 2 वार. आटा पाटा लवकर. 100 रुपये 2 वार. हा म्हण 3 वार. 100 रुपये 3 वार. ठीक आहे. हा आणि इकडं.
काय वाजलं? गोपाळा, अरे गोपाळा, काय ग आई? बघ बरं परसात जाऊन काय वाजलं ते. दार उघडा, दार. आई, दया करा, वाचवा, दार उघडा. जीव द्या आम्हाला. काय रे, काय धडकी देतो ताराला? कुणाचं घर कुठं गोंधळ मचवतोस, काही आहे की नाही? तसं नाही शास्त्रीनबाई, तो रानूजी भटकेला घेऊन पळालाय. मग इथं कशाला येईल तो? अगं पण आई, थांब रे, असल्या घाईत तुझं नको आणखी. आमच्या इथं कुणी सुद्धा पळून आलं नाही. तुम्ही जरा बाजूला व्हा, मी हा मंदिर धुंडाळतो. घरात पुरुष माणूस कुणी नाही, ते आल्यावर मग या. लई लई उपकार झाला आहे साहेब. अरे राणू, ही पळवा पळूची काय भानगड आहे? तुम्ही मला आईसारख्या म्हणून अक्षी खरं सांगतो, हिला मी आजच बघितली आहे. आणि बघितल्याबरोबर हिच्यावर माझा जीव जडलाय. मागच्या जन्मीचं काहीतरी लागबंद आहे ती. मी तर अक्षी आणच घेतली आहे, मरस्तोवर हिला अंतर नाही देणार. आणि तू ग? सांग सांग, तुझं मन सरमू नगस. आईनीच आशीर्वाद द्यावा. आता लग्नाच्या अक्षताच पडायच्या राहिल्या म्हणायच्या. त्या बी तुमच्याच हाताने पडू द्यात. नवे नमः मधुसूदनाय नमः कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्र समाश्रितः मूले तत्र स्थितो. झाली का तयारी सगळी? हो झाली ना. आठवा आठवा. मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये गोंद्या आटप लवकर आटप. पण बाबा, वाजवायला काय नाही? अरे ताट पाटा काय सातत्य आहे ना वाजवाला. ऋग्वेद सुंदरवेद सामवेद तरणा अंगई सर्वे. किती उशीर? उशीर पुढारीच घटत आहे. अंतरपाठ करा. ऋग्वेद अरे गाढवा, लग्नाच्या वेळेला हे वाजवीत नाही. शुभमंगल सावधान लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा वरम देव लक्ष्मी पदे मृगम स्मरामि सावधान. राणूजी बुवा, बघत बसायचं नाही एकमेकाकडे, नोकरात पाहिजे ना. चला. प्रजापते नमः प्रजापते नमः. कोण खटखट करतोय बाहेर? माहिती. आलो. खबरदार, कोण दार उडतदार पुढं पुढे नाही शिकायचं. अगोदर लगीन पुरं करा भरती महाराज. वायवे नमः वायवे नमः वायवे सोमाय नमः सोमाय नमः इंद्राय नमः इंद्राय नमः सूर्याय नमः सूर्याय नमः. आता गुमान दार उघडता का नाही? मोहन देवराम अमोहमत आता लवकर. आता सत्य किती झालं? पकडा त्याला. पुढं येईल त्याचा मुर्दा पडल. राण्या, सोड त्या भटकीला. सारा कर्माशा यारा संघ पळून जाते. आता बोगला मार दोन्ही हातानं. अशी तुझ्या मोहरने नाही तो बघितला. तुमच्या पायाशी आलो होतो. तुम्हीच आमच्या कपाळाला मुंडवल्या बांधल्या. आता तुम्हीच आम्हाला वाचवा. आई, आई. ठेव हवा यायला तुला वाचवाया. मंडवळ्या बांधून नवरी होती. सोड सोड तिला. हर रस्त्यावर एका स्त्रीची विटंबना चालवली आहे. माणूस आहेस की कोण आहे? आता तुम्हीच न्याव करा शास्त्री बुवा. हिला अगोदर न्याय विकत घेतली आणि मग ह्या तुला त्या विलावाला फिटवलं. अरे चल न्याय मागतोय. शास्त्री मग काय न्याय द्यायसाठी नाव द्यायला? हा पुढे. आई, आई, मगाशी तू त्यांना वाचवलं आणि आता का नाही वाचवलं?
बाळ, नाही लाजना कधी कधी गप बसावं लागतं रे. गप बसून न्याय मिळत नाही, तो झगडून मिळवावा लागतो. न्याय मिळेल. हा माधवराव पेशवा जिवंत आहे तोपर्यंत पेशवाईच्या गादीकडून न्यायच मिळेल. मग न्यायच मागतोय मी, नाहीतर हा तुझा लाडका हुजऱ्या आहे. काका शांत शांत, श्रीमंतांनी उत्तेजित होऊ नये. न्यायाच्या कामात मी प्रत्यक्ष काकाचाही मुलाहिजा ठेवणार नाही. काय रे राणूजी, तू हिला पळवून आणलीस? जी. पाहिलंच, गुन्हा कबूल केला यानं. या गुन्ह्याला जी शिक्षा असते ती याला दे म्हणजे झालं. दप्तरदार, दासी पळवून नेणाऱ्याला हात तोडण्याची शिक्षा असते ना? नाही नाही धनी, त्याने नाही पळवलं मला. मी त्यांच्या हाताला धरून पळालो. माझे हात तोडा धनी, धनी. राणूजी, तू गुन्हा कबूल केला आहे. राज्यातल्या रूढ कायद्याप्रमाणे मी माझा हुकूम देतो. ही बटीक तुळ्याच्या स्वाधीन करावी आणि अपराधी राणूजीचे दोन्ही हात तोडावेत. धनी, धनी. थांबा थांबा श्रीमंत, हा न्याय होत नाही. धर्माला आणि राजनीतीला अनुसरून हा न्याय होत नाही. शास्त्री बुवा, मोठ्या पुराणं बडबडत बसायचं सोडून न्यायाची उठाठेव कशाला पाहिजे तुम्हाला? न्याय मिळवण्यासाठी राजाच न्याय करू लागला तर त्याला तसं स्पष्ट सांगणं, वेळ पडली तर त्याच्याशी झगडून न्याय मिळवणं हा राजाच्या प्रत्येक मनुष्याचा हक्क आहे. आम्ही अन्याय करतो आहो असं तुमचं म्हणणं आहे शास्त्री बुवा? होय श्रीमंत. असं? बसा बसा, सांगा कसा तो? ही मुलगी बटीक म्हणून तुळाजीच्या स्वाधीन करता येत नाही आपल्याला. का? या दासीचं राणूजीशी लग्न झालं आहे. पण राज्यातल्या रूढ कायद्याप्रमाणे दासीचं लग्नच होत नाही शास्त्री बुवा. आणि म्हणूनच मी म्हणतो शास्त्री बुवा, तुम्ही धर्मशास्त्रात कितीही पारंगत असला तरी राज्यातल्या न्यायाच्या बाबतीमध्ये बोलण्याचा तुम्हाला मुळीच अधिकार नाही. मग धर्मशास्त्र पारंगत शास्त्री याच अधिकारानं मी सांगतो, न्याय देणारे सगळे कायदे धर्माला आणि राजनीतीला अनुसरूनच असले पाहिजे. होय ना. मग राजनीतीला मान्य असलेल्या आणि परंपरागत चालू असलेल्या कायद्यानं दासीचं लग्न होत नाही. पण दासीची खरेदीच मुळे बेकायदा आहे श्रीमंत. माणसानं माणसाचा बाजार मांडून माणसाचीच खरेदी विक्री करावी हे कुठल्याही धर्माला मान्य नाही. राज्ययंत्र सुरळीत चालण्यासाठी कोणत्याही राजानं हा बाजार कायद्यानं प्रस्थापित केलेला नाही. मनुष्य जातीवर जुलूम करणारी कोणतीही अमानुष रूढी नष्ट करणं हे धर्माचं, राजाचं आणि न्यायपीठाचं कर्तव्य आहे. म्हणून मी श्रीमंतांना स्पष्ट सांगतो, दासीची खरेदी त्या न्यायाची आहे आणि हिंदू धर्म पद्धतीनं पूर्ण झालेलं हिचं लग्न कोणत्याही कायद्यानं रद्द होत नाही. अर्थात ही मुलगी बटीक म्हणून तुळाजीच्या स्वाधीन करता येणार नाही आपल्याला. तुमचं म्हणणं खरं आहे शास्त्री बुवा. काय खरं आहे? एखाद्या शास्त्राचं म्हणणं ऐकून तू आपला निर्णय फिरवलास तर लोक काय म्हणतील तुला? माधव, राज्यातल्या कायद्याची शहानिशा करणार हा काही न्यायाधीश नव्हे. तुमचंही म्हणणं खरं आहे काका. म्हणून याच घटकेपासून शास्त्री बुवांना मी माझ्या राज्यात न्यायाधीश नेमतो. न्यायाधीश? शास्त्री बुवा, आजपर्यंत तुम्ही आमच्या पदरी नुसते शास्त्र पारंगत व्युत्पन्न ब्राह्मण म्हणूनच होता. पण आज तुमची निस्पृह न्यायप्रियता ही आमच्या नजरेस आल्यामुळं आम्ही तुमची राज्यातल्या मुख्य न्यायाधीशाच्या जागी नेमणूक केली आहे. आणि या बाबतीत तुमचाच निर्णय आम्ही मान्य करतो. शिवाजीनं दासीची केलेली खरेदी बेकायदा असल्यामुळं तिचं दासीपण रद्द करण्यात येत आहे आणि तिला राणोजीची धर्मपत्नी म्हणून त्याच्या स्वाधीन करण्यात येत आहे. आयुष्मान भव. रामो हरी हरी बुभृत, रामो हरी हरी बुभृत, भानु करता च चंद्रमा. आई साहब, आई साहब, तू कशी आलीस? आई, आई, श्यामा आली बघ. कोण श्यामा? ती होय. उठ उठ, काय झालं काय ती सांग तरी. तुम्ही माझ्या कपाळाला कुकू लावलंय सा आणि त्रिभुवानी चुडदान दिलं. 7 जन्म फिटणार नाही ती. एकटा उपकार केलाय सामावर. म्हणजे पेशव्यांनी यांचं म्हणणं मांडलं म्हणते? होय. बर आणि बक्षीस बी दिलं या. होय.
काय काय ग दिलं बक्षीस? सांगू? हो सांग की. आम्ही नाही सांगत. अरे अरे बघ की गं कशी करते ती. बरं सांग तू. माधवरावांनी शास्त्री बुवांचं लई म्हणजे लईच गुण गायलं. आणि काय म्हणाला? काय काय ग म्हणाले? म्हणालं शास्त्री बावा तुम्हावानी स्पष्ट स्पष्ट बोलणारा आणि धर्माप्रमाणे न्याय सांगणारा माणूस आमच्या राज्यामध्ये नाही, म्हणून शान आम्ही तुम्हाला बक्षीस देतो. हो. अरे पण काय बक्षीस दिलं हे कुठं कळलं तुला? खरंच की काय ग बक्षीस दिलं? माधवराव म्हणाल आम्ही तुम्हाला आमच्या राज्याचं मुख्य न्यायाधीश केलं या. खरंच? आणि मला कोण केलं ग श्यामा? तुम्हासनी केलं. हा हा कोण केलं? तुम्हासनी केलं. काय बी नाही केलं. असं काय करतोस बरं? आई बघ कशा चिडवते मला. म्हणते बाबाला बक्षीस दिलं आणि मला काही नाही. आपण चिडू नाही बा. तू सांग की तिला म्हणावं मी सुद्धा यांच्यासारखाच मोठा होणार आहे. होच मुली मी पण बाबांच्या सारखा मोठा होणार आहे. अगो बाई तो कसा काय बाई? कसा म्हणजे बाबा झाले तसा. अगोदर काशीला जाणार. काशीला जाणार? हो हो मी काशीला जाणार. जमत पाहत रे मी काशीला जाणार. मी शास्त्री बुवा होणार. अगोदय खरोखरी मी शास्त्र वेद शिकणार. अगोदय खरोखरी रामो हरी करी भो व्रत गुर गुर रामा हरी. आहा कहा लोम घडा. आहा चंद्राचा जणी तुकडा. बाई कुणी दृष्ट तरी काढा. हो बाई कुणी दृष्ट तरी काढा. आस्ते कदम महाराज. पोशाख उनके दरबारे पगड़ी अंगर खा भर दरे. पगडी अंगर खा भर दरे. शास्त्री बुवाला शोभल भरे. शास्त्री बुवाला शोभल भरे. कवतुक होईल परोपरी. ते सहदार मान करे गुजरे. किती करतील दरबारे मुजरे. किती करतील दरबारी मुजरे. कशी भालदार चोखदार बी पुकारतील ललकारी. ताजीम खरी ताजीम दिला रखो महाराज. ढल 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 वीराची वीराची भिगवाळी नाही मोराची गलाई मानाची. भिगवाळी नाही मोराची गलाई मानाची. मग मी रहू पारखित ग. मी रहू पारखित ग. ऐकित खरोखरी. मग मी रहू पारखित ग. ऐकित खरोखरी. बाबा निगाह रखो, निगाह रखो. मुझसे आला तशरीफ ला रहे हैं. निगाह रखो, निगाह रखो. अदब से. आपला 20 लाखांचा माल विसाजी पंत लेल्यांनी लुटला अशी फिरंग्यांची फिर्याद आहे. तुमच्या म्हणण्याला काही पुरावा?
Ah, senhora, tem qualquer palavra? Sim, senhora. Tenho provas suficientes de 20 mínimo euros. पुरावा आहे माल 20 लाखांचा होता त्यावर भरलेल्या जकातीची पावती. दप्तरदार आरोपीच्या नावाचा पुकारा करा. माफी आहे. पेशवाई दौलतीचे मुख्य कारभारी सखाराम बापू यांनी विसाजी पंतांना अभय दिलाय. तुम्ही न्यायासनाचा हुकूम ऐकला नाहीत. आरोपीच्या नावाचा पुकारा करा. महाराज पेशवाजी के दीवा श्रीमान सखाराम बापू की सवारी आती है. आज से कदम बुलाए जाओ. शास्त्री बुवा, न्यायासनाला उद्देशून बोलायचं असेल तर पद्धतीप्रमाणे प्रथम वंदन करा. दप्तरदार आरोपीच्या नावाचा पुकारा करा आणि 3दा पुकारा करून जर आरोपी हजर झाला नाही तर ढालाईत पाठवून त्याला जेरबंद करून आणा. शास्त्री बुवा वसईचे सुभेदार विसाजी पंत खुद्द राजकर्त्यांचे जिवलग त्यांना जेरबंदीचा हुकूम देता कसली एवढी धुंदी चढली आहे तुम्हाला. हशाम खामोश निगा रखो. आरोपी विसाजी पंत सुभेदार हजर आहेत. हेच आरोपी विसाजी पंत लेले हजर आहेत. विसाजी पंत तुम्ही आरोपी आहात. तुम्हाला बसता येणार नाही. गलबतावरचा 20 लाखाचा माल तुम्ही लुटला असा तुमच्यावर आरोप आहे. लुटला? पेशव्यांच्या सुभेदारांना तुम्ही काय चोर दरोडेखोर समजता? न्यायाच्या कामात ढवळाढवळ करण्याचा आपल्याला मुळीच अधिकार नाही. विसाजी पंत आरोप तुम्हाला मान्य आहे की नाही? नाही. सुभेदार या नात्यानं मी तो माल केवळ जप्त केला होता. असं मग तो माल तुम्ही सरकारात जमा केला असेलच. बापू पेशवाईचे मुख्य कारभारी आहेत. त्यांच्या सहीची 20 लाखाची पावती आणा म्हणजे झालं. काय आहे पावती? याचं उत्तर मी देत नाही. ठीक आहे. गलबतावरचा माल 20 लाखाचा होता त्याबद्दल जकातीची ही पावती आहे तुम्हाला मान्य? मला इथं काहीच सांगायचं नाही. ठीक आहे. पंचमंडळी ही पावती बघा. अस्सल आहे. बोला आरोपी दोषी आहे की निर्दोषी? शास्त्री बुवा, नीट विचार करा. विसाजी पंतांचा दर्जा तुम्हाला माहित आहे. पेशव्यांशी असलेला त्यांचा संबंध जगजाहीर आहे. म्हणजे हा खटला तुम्ही पंतांच्या विरुद्ध नव्हे खुद्द पेशव्यांच्या विरुद्ध चालवित आहात. बापू विसाजी पंत सुभेदार असले तरी ते या न्याय मंदिराच्या बाहेर इथं या न्यायासनासमोर हे आरोपी म्हणून उभे आहेत. त्यांचा दर्जा, तुमचा अधिकार किंवा खुद्द राजकर्त्यांची सत्ता यापैकी कुणाचीही तमा न्यायदेवतेला नाही, तिच्या प्रतिनिधीला नाही किंवा या पंतांना नाही. या पंतात पुण्यातले प्रतिष्ठित आहेत. त्यांना पुण्यात राहायचं आहे. एका परदेशी फिरंग्याच्या वतीनं राज्यातल्या सुभेदाराविरुद्ध माझ्या कचेरीत माझ्या समोर पंतावर दडपण आणू पाहता? न्यायाच्या इब्रतीसाठी तुम्ही इथे हजर राहणं इष्ट नाही. मी तुम्हाला फरमावतो तुम्ही इथून निघून जा. आणि नाही गेलो तर न्यायासनाचा उपमर्द केल्याबद्दल तुम्हाला कडक शासन करावं लागेल. पंतमंडळी न्यायाला स्मरून, ईश्वराला स्मरून कुठल्याही सत्तेची तमा न धरता सांगा आरोपी दोषी आहे की निर्दोषी? दोषी. आरोपी विसाजी पंत तुमच्यावरील आरोप पुराव्यानं सिद्ध झाला आहे. तुम्ही एक गुन्हेगार आहात. तुमच्या या गुन्ह्याची शिक्षा म्हणून मी हुकूम देतो तुम्ही फिर्यादी फिरंग्यांना 20 लाख रुपये द्यावेत आणि 1.5 लाख रुपये गुन्हेगारी सरकारात अदा करावी.
सुमेर सिंग, तुम्ही मागितलेली रक्कम मी तुम्हाला देवते, पण अखेरपर्यंत तुम्ही आमची पाठ राखली पाहिजे. हा, सुमेर सिंह कट मरेगा लेकिन पाँव पीछे नहीं हटाएगा रानी सरकार. याच्याबद्दल अगदी संशय नको पाहिजे. होय ना? जी. मग तुम्ही गार्दी मंडळी अगदी निर्धास्त असा. मी लवकरच तुमची सोय करते. अगं बाई, सॉरी, म्हटलं नाही मी. गार्दांच्या सामनेचा हा हा म्हणता विकत घेता येईल म्हणून अगदी तसे झाले. होय का? मग रक्कम तयार आहे. सरकार, काय रे? बाहेर सुभेदार विसाजी पण आले ती. पाठवून दे त्यांना आत. बघ, विसाजी पंत रक्कम घेऊन आलेत. या विसाजी पंत, आम्ही आपलीच वाट पाहत आहोत. आपल्याकडून मिळणाऱ्या ह्या रकमेवरच आम्ही राज्य मिळवणार आहोत. पण हे काय हे? हे जेरबंदीचे दोर. तुमच्या राज्यातून मला मिळालेला हा आहेर आहे. म्हणजे पेशव्यांच्या लाडक्या निस्पृह न्यायाधीशानं रामशास्त्र्यानं मला जेरबंद करून न्याय कचेरीत नेलं. फिरंग्याला 20 लाख रुपये देववले आणि गुन्हेगारी 1.5 लाख अदा करवली. मला निर्धन केलं, जगात उठवलं. अखेरचा मुद्रात करायला आलो होतो मी. या माधवानं रामशास्त्र्याला फारच डोक्यावर चढवलं आहे. आणि तुम्ही माझ्याला डोक्यावर चढवलं आहे. 4 महिने झाले अंथरुणाला खिळलं आहे. आता मरेल की घटकेने मरेल अशी स्थिती आहे. तरी हक्काने हातात कारभार घ्यायला तुमचं मन अजून घट्ट होत नाही. दादासाहेब, कोण? गोविंद पंत? श्रीमंतांची अगदी शेवटची घटका आहे. थेऊरला भेटीसाठी टाकोटाक बोलावलंय श्रीमंतांनी. काय? आलोच, निघालोच गोविंद पंत मी. तुम्ही चला पुढे. श्रीमंत येत आहेत मागून. पाहिलं, तुमच्या पुतण्याला कसा प्रेमाचा पुळका आला आहे तो. अगं, काही झालं तरी रक्ताचं नातं आहे ते. रक्त पिणारं नातं आहे ते. मरता मरता सुद्धा त्याला काही डाव खेळायचा असेल. आता कसला डाव खेळतोय मरणकाळी? कसला? आता तो तुम्हाला आंजरील, गोंजरील, गोड बोलेल आणि म्हणेल नारायणाला पेशवाई दे. ते काही नाही. आता थेऊरला जायचं ते गार्दांची फौज घेऊन. भावी पेशवे म्हणूनच जायचं. माधवाचा अंत झाल्याबरोबर छावणी ताब्यात घ्यावी, नावाची द्वाही फिरवावी आणि पेशवे म्हणून मिरवीत पुण्याला यावं. राण्या, दरवाजा उघड. एकट्या श्रीमंतासनीच हा मंदिर सोडायचा हुकूम आहे. राण्या, मुकाट्यानं बाजूला हो. हट जाओ. सुमेर सिंग, मागं फिर, नाहीतर समध्यांची खांडोळी होतील. श्रीमंत, आपण काय चालवलं आहे? वेळ कोणती आहे हे लक्षात घ्यावं. श्रीमंत माधवराव साहेबांनी केवळ आपल्या भेटीसाठी जीव धरला आहे. प्रत्यक्ष पुतण्या अखेरच्या भेटीसाठी तळमळत असताना काकानं त्याच्या दाराशी उभं राहून अशी लढाई करावी, त्याला सुखानं मरू देखील देऊ नये, हे शोभतं श्रीमंतांना. शास्त्री बुवा, श्रीमंत पुन्हा घाबरे झाले. आपल्याला बोलावत आहेत. चला चला शास्त्री बुवा. सुमेर सिंग, तुम्ही इथंच थांबा. श्रीमंत, दादासाहेब भेटीला आले. काका, बाळ, माधव, काय रे ही तुझी दुर्दशा? तुमच्या या मायेच्या स्पर्शाने कुणी जीव आला काका. जीव ज्योतीची ही अखेरची दशा आहे हो काका. नको रे असं बोलू. काका, माझी अखेरची इच्छा याला तुमच्या स्वाधीन केला आहे. त्याला पेशवा करा. दौलतीचा कारभार तुम्ही पहा.
दादासाहेब, दादासाहेब, वडिलांच्या थोर अंतःकरणाने आपण आम्हाला क्षमा करा. आमचे सगळे अपराध पोटात झाले. श्रीमंत आपल्यावर रागावले असतील, टाकून बोलले असतील, आपला अपमानही केला असेल, पण ते सगळं सगळं विसरून जा. माझ्यावर तारा तुमच्या या लेकरावर काढू नका. काका, माझी अखेरची इच्छा पुरी करीन मी. नारायण, नारायण माझा आहे, नारायण माझा आहे. आमचे पुतणे श्रीमंत नारायणराव छत्रपतींच्या आज्ञेनं पंतप्रधानाच्या मसनदीवर आले आहेत. हे राज्यात जाहीर करण्यासाठी आजचा दरबार भरला आहे. जमलेल्या सगळ्या मानकऱ्यांनी गादीला राजनिष्ठेचे मुजरे केले म्हणजे दरबार बरखास्त होईल. श्रीमंत, राजनिष्ठेचा पहिला मुद्रा करण्याचा मान आपला आहे. सगळे मानकरी खोळंबले आहेत. श्रीमंत, गादीला मुद्रा करावा. शास्त्री बुवा, हे मानकरी नव्हे गादी पुढे मान झुकवायला. वडीलकीच्या नात्यानं राज्यकारभार पाहणारे गादीचे दुसरे धनीच आहेत. ते धन्याप्रमाणे वागतील, पण धनी मात्र होणार नाही. या गादीचा खरा धनी एकच आहे. आम्ही सगळे या गादीचे सेवक आहोत. शास्त्री बुवांचं म्हणणं खरं आहे. आम्हालाही असंच वाटतं की राजनिष्ठेचा पहिला मुजरा श्रीमंतांचाच झाला पाहिजे. आणि प्राप्त झालेल्या मानाप्रमाणे आपण गादीला राजनिष्ठेचा मुद्रा केला नाही तर आपल्या शुद्ध हेतूविषयी दरबारला शंका येईल. श्रीमंत, बायसाहेब, कशाला आलात माझ्या मागणं? चालतं व्हा इथून सगळ्या. अगदी तोंड पाहू नयेसं वाटतं तुमचं. मोठ्या दिमाखानं धनी म्हणून गेलात
आणि मुजऱ्यासारखा मुजरा केला. तो जुलमाचा रामराम होता. मी देखील मनात जातोय नुसतं. मनातल्या मनात जाणारा तो पुरुष कसला? तुम्हा बायकांना बोलायला काय जातं? आता तरी खात्री झाली ना की राज्यपद फुकट मिळत नाही, जबरदस्तीने मिळवावं लागतं. ओघानं आलं ते आता. होय ना? मग राज्याची प्रत्यक्ष मालकी मिळवण्यासाठी मी सांगेन ते केलं पाहिजे. अवश्य. खरंच? हो. मग पहा, या भाद्रपदाच्या आतच स्वारी पेशव्याच्या गादीवर बसते की नाही ते. हा आगे हुकूम. झालं ना आता तुझ्या मनासारखं? पण आपल्या मनासारखं नाही झालं वाटतं. अगं तू मी काय दोन आहो? सुमुखश्च एकदन्तश्च कपिलो गजकर्णकाः लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो बालचन्द्रो गजाननाः द्वादशैतानि नामानि पठे शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विमतस्य न जायते शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये आदित्सीतापतित्यर्थं पूजकस्मरासुरैः सर्वविघ्नः तस्मै श्रीगणाधिपते नमः. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मङ्गलम्. येषां भजितो भगवान् मङ्गलायतनं हरिः तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं च देव विद्याबलं दैवबलं च देव. सुमूर्ती, आता हुकूम आणलाय. बाहेर सगळे गणपती उत्सवात दंग आहे. आता हुकमाप्रमाणे अंमलबजावणी झाली पाहिजे. जय. मैं सौगंध खाता हूँ कि जैसा आपने कहा है बिल्कुल वैसा ही होगा. सुमूर्ती, अगदी तुकडे तुकडे झाले पाहिजे. सिंगाच्या हातामध्ये कसला तरी हुकमाचा कागद दिलाय आणि म्हणाला तुकडं तुकडं झालं पाहिजे. काय बी करून काय झालं? काय गडबड आहे? काय नाही, गारदी वाड्यात शिरले आहे. त्यांच्या गर्दीत लागला सर कोणाला तरी. गादी गादी नारळाला मारताय? काय आपल्या हुकमाची अंमलबजावणी करता असते. त्याला मारायचा हुकूम दिला नाही मी दिला आहे तसा हुकूम. तू होय, तुमच्यासाठी, तुम्हाला राज्याचं धनी काढण्यासाठी मी दिला आहे तो हुकूम. नाही, गर्दी आता ऐकणार नाही. नाही नाही, मी मोर देणार नाही त्याला. अकला श्रीमंत असणे थोडा सरकार
आता याला वाचत असेल तर मला मारा. माझ्यावर तलवार चालवा. तुमचा हुकूम दिला, आता माघार घेता. अशानं राज्य जाईल, सगळ्यांची डोकी मारली जातील. माझं ऐका, टाका तलवार. दुश्मन मारला सरकार, खुशी करा. दुश्मन मारा गया सरकार, खुशी मनाइए. ऐकलं का? तुमचा हुकूम मानला, तुमचा दुश्मन मारला, तुम्हाला पेशवा केलं. यांची खुशी करा. तुला अभय आहे. आजपासून पहिल्या मानाचा सरदार केला तुला. श्रीमान हुजूरराव पेशवा की जय. श्रीमान हुजूरराव पेशवा की जय. श्रीमान हुजूरराव पेशवा की जय. ऐका ऐका, आज गरुडाचा दादासाहेब पेशव्यांच्या गादीवर बसला म्हणून काल साऱ्या नगरच्या लोकांनी उपचार सुरू करा. बरोबर पुन्हा मारा आणि मारून मारून कुणकुणीत करा. या घरावर गुढी का नाही? गुढी उभार घरावर. गुढी कशा पाहिजे? कशा पाय भाग आजीवर बसणार आहे आज. हवा नाही वाढ गुढी. गुढी तयार कर. मुंडाचं माझं गुढी उभारत नाही काय सांग. तुझं मुंडाचं फाडूनच गुढी तयार मुंडच. माझ्या घरावर ही मंगलचिन्ह लावू देणार नाही. श्रीमंतांच्या दुःखानं मी सुखी आहे. असं होय, पण सरकारी हुकूम आहे. कोण सरकार? चालते वाईट. कोण सरकार? जातो तुम्हासले. काय पाहिजे? मला न्याय पाहिजे. न्याय नाही. या राज्यात आता न्याय मिळायचा नाही. मी न्यायाधीश नाही. शास्त्री बाबा, मला वाटलं होतं या आगीला मी म्हणणारा भीतील, कारभारी दबतील, सारं दरबारी शेपटी वाकवतील. पण तुम्ही वाघायचा एका झापासरशी धनाचा जीव घेणारा कोल्ह्याचं नरड फोडाल. जा श्यामा, तू जा इथून. काय तुझी फिर्याद असेल ती कोतवालीत जाऊन गुदर. आणि तुम्ही डोसक्यात राग घालून संन्यास घ्यायला काशीला जाणार जणू. श्यामा, शास्त्री बाबा, माझं बटकीचं एक काम करा. ह्या करण्यात नारायणराव श्रीमंताची राख आहे, हाडकं आहे ती. काशीला जाता तरी असे गंगाबाई मध्ये मुक्ती तरी द्या. वय श्रीमंताचं तुकडं झालं तेव्हा त्याला शिवाय कुणी मी दजना. मग मी आज तापात बामणांच्या पाया पडलो. त्यात ते हिनवलं, सारं तुकडं गोळा केलं. पण शास्त्री बाबा, पेशवाईच्या धन्याला काट्या कुट्याची धन करून आग दिली. ती ही राख आहे, हिला न्याव द्या. शास्त्री बाबा, भेटण्यावाली पळून जाऊ नका. काय करू श्यामा? माझा सुद्धा संताप होतो, पण सुचत नाही काही. कुणाला ताकद होत नाही फिर्याद करायची. गुन्हेगाराचं नाव सुद्धा घ्यायची कुणाला हिंमत होत नाही. मी करतो फिर्याद. मी सांगतो गुन्हेगाराचं नाव. बघा, गुन्हेगाराच्या नावानं सारा पुन्हा ओळखतोय.
हुकुम तो हुकुम कुठे आहे? श्यामा श्यामा धनी 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 हे काय झालं या आता काय बी होऊ दे, सांगितल्याप्रमाणे हुकुम आणलाय. बदमाश, तांबडी नळवी, रघुनाथराव पेशव्यांच्या विरुद्ध बोलतो. देखा मीना घोरा हा घोर आकांत बघू नको अंत भगवंता कारे जग जेठी कारे जग जेठी लोटीसी संकटी लोटीसी संकटी श्रद्धेची कसोटी वहावया कारे जग जेठी कारे जग जेठी धन मानसता देवोनी आभासी धन मानसता देवोनी आभासी व्यर्थ मोह पाशी गुंतविशी व्यर्थ मोह पाशी गुंतविशी कारे जग जेठी कारे जग जेठी भक्ति भाव थोर अमुता अढाळ भक्ति भाव थोर अमुता अढाळ तुझे तू सांभाळ श्रीनादा तुझे तू सांभाळ श्रीनादा तुझे चरणाचे तीर्थ गंगा जळ तुझे चरणाचे तीर्थ गंगा जळ ती आत्मा बळ ती आत्मा बळ चित्त शांती चित्त शांती. मलाही तीर्थ दे. जानकी, जातो मी. बाहेर जाताना नेहमी मी जाऊन येतो हं असा निरोप घ्यायचा आणि आजच माझं नाव घेऊन मी जातो असं का बरं म्हणायचं. खरंच आज मी तुझा निरोप घेतो. नाही नाही मी असं बोलू द्यायची नाही.
असं काय करतेस बरं? आताच देवाला म्हणालीस ना, तू सत्याचा वाली आहेस, न्यायाचा पाठीराखा आहे. तूच कसोटीच्या वेळा आणतोस, कसोटीला उतरणारे उतरतील. जातो जानकी. गोपाळ, आई बघ की ग, दादा आज न शिकवताच बाहेर निघाले. बाबा शिकवता ना मला. गोपाळा, आता तुला आई शिकली. गोपाळा, नमस्कार कर, आशीर्वाद घे. आयुष्मान हो, विजयी हो, सत्याचं व्रत संभाळ आणि सगळं काही संभाळ. जानकीबाई आल्या नाही. परमाते परमिना परमेश्वर परम कदंबराखे बरबुलंदी बोलो. कदंबराखे बरबुलंदी बोलो. श्रीमंत, श्रीमंत काय झालं? मी दुर्भागी, राव मारला गेला, मी जिवंत राहिलो. श्रीमंत जाणते आहे, कर्तव्यापुढे शोक आवरला पाहिजे. मराठी राज्यातले सगळे मानकरी नव्या पेशव्यांना मानाचा मुजरा करायला उत्सुक झाले आहेत. चला हवं. चलावं श्रीमंत. परमाते परमिना परमेश्वर परम कदंबराखे बरबुलंदी बोलो. पेशवाईचा न्यायाधीश म्हणून श्रीमंतांना गादीकडे नेण्याचा मान माझा आहे. शास्त्री बुवा, तुमच्या या निष्ठेनं आम्हाला धीर आला. आमच्याही राज्यात तुमची नेमणूक कायम राहील. पेशवाई न्यायाचा दरारा हिंदुस्थानभर गाजत राहण्यासाठी आमची तरवार तुमची सदैव पाठ राखील. त्याची मला खात्री आहे. चला व श्रीमंत, ही पेशव्यांची मसनदी आहे. श्रीमंत बाजीराव या गादीवर होते तेव्हा भीमथडीच्या लाटांचा प्रतिध्वनी गंगा किनारी उमटत होता. माधवराव या गादीवर होते तेव्हा हैदर निजामापासून दिल्लीच्या पाछाईपर्यंत तिच्या जरीच्या तेजानं सारं हिंदुस्थान दिपत होतं. आणि माधवराव थेऊरला वारले. आपण होतात तिथं. अंतकाळी आपण त्यांना वचन दिलं होतं, नारायण माझा आहे, मी सांभाळ करीन. शास्त्री बुवा, शास्त्री बुवा, ती कशाची वाटली श्रीमंत? उचला पाहू, ही पेशव्यांची मसनदच आहे. हिरवाच रंग आहे तिचा, रक्तानं लाल झालेला नाही. बापू, हा काय पोरखा चालला आहे? चला व श्रीमंत,
बाईसाहेब अधीर झाले आहेत. नाही श्रीमंत, गादीवर कोणी नाही. गादी रिकामी आहे. माधवराव गेले, नारायणराव गेले. होय, खरंच गेले ते. आठवतं ना आपल्याला? गारद्यांनी घाव घातले तेव्हा त्याने किंकाळी फोडली, काका मला वाचवा, काका मला वाचवा. नाही नाही, मी या गादीवर बसणार नाही. श्रीमान काय हे? काय हे? माझं ठेव, गादीवर बसाव. कसे बसतील? बाजीराव साहेबांची पवित्र गादी आहे ती. शत्रूचं रक्त पिऊन मस्त झालेली गादी आहे ती. त्यांच्यासारख्या भ्याडांना तिला स्पर्श देखील करण्याची हिंमत होणार नाही. शास्त्री बा, तुमच्या जागी दुसरा कोणी असता तर त्याची जीभच छाटून टाकली असते. तर रिकबीरा तरवार गाजवी तो दिवशी सफेगंजी उडवीत होता. उत्तरेतल्या 54 पाचईला ज्यानं एक वेळ जे दस्त केलं होतं, हे रुमशामच्या तत्ताला ज्यानं शह दिला, तो भ्याड 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 नामर्द पापी, गादीच्या लोभानं प्रत्यक्ष पुतळ्याचा खून करणारा मान. नारायणरावाचा खून मी केला नाही? नाही, मी नाही केला खून. या गार्द्यांच्या गर्दीत गार्द्यांनी खून केला. आणि म्हणून या खुनी हरामखोरांना तुम्ही मनात शिरपणी दिले तर श्रीमंतांच्या पायपुसाजवळ सुद्धा उभं राहण्याची त्यांची योग्यता नाही. त्या या सुमीर सिंगाला उचलती तरवार म्हणजे तिच्यावर असलेले नारायणरावच्या रक्ताचे डाग तरी या मानकऱ्यांना दिसतील. आणि या मारेकरी पेशव्यांच्या मुद्द्यासाठी तिष्ठत राहिलेल्या या ग्वालेरकर शिंदेयांचं, या नागपूरकर भोसल्यांचं अजून झोपलेलं इमान तरी जाग होईल. खबरदार शास्त्री बुवा, शास्त्री बुवा, आमच्या इज्जतीचा अपमान करणारी आणि गादीच्या धनावर पुराव्याशिवाय बेगुमान आरोप करणारी ही जीभ आता आवरा. पुरावा? होय, पुरावा. शास्त्री बुवा, तुम्हाला न्यायाधीश म्हणून श्रीमंत माधवराव साहेबांनी पदरी घेतलं. त्यांच्या दौलतीच्या या धयाची बेइज्जत करताना तुम्हाला पुराव्याचा दाब कोणी विचारणार नाही असं वाटलं होय? पेशव्यांच्या दौलतीचा न्यायाधीश हा रामशास्त्री भरपूर पुरावा असल्याशिवाय कधीही आरोप करणार नाही. शिंदे, भोसले, मराठी राज्यातील मानकऱ्यानो, हा पहा पुरावा. यांच्या सहीचा अक्कल होको. सुमेर सिंग, खबरदार सुमेर सिंग मागे फिर. न्यायाची इज्जत राखण्यासाठी शिंद्यांच्या तरवारी रामशास्त्र्यांचंच रक्षण करतील. शाबास शिंदे. गादीच्या इज्जतीसाठी बाहेर निघालेल्या तुम्हा वीरांच्या तरवारी बेइज्जत करणाऱ्याच्या रक्ताचा घोट घेतल्याशिवाय म्यान होत नाहीत हे मी जाणतो. माझा पुरावा खोटा ठरला तर खुशाल माझ्या रक्ताचा घोट घेऊन या तरवारी म्यान करा. राजेश्री सुमेर सिंग व जोरावर सिंग गार्दी निस्बत खासा हुजुरात यासी तुम्ही समक्ष कबूल केल्याप्रमाणे रावास मारावे. त्याबद्दल तुम्हाला 5 लाख रुपये रोख आणि नगर पुरंदर साष्टी हे 3 किल्ले देण्याचा करार केला असे. रघुनाथ बाजीराव. खास हस्ताक्षराची सही आणि श्रीमंतांचा खास शिक्का. आता खुशाल या मारेकरी मांगाला पेशव्यांच्या पवित्र गादीवर चढवा आणि या खुनी गार्द्यांच्या बरोबरीनं तुम्हा स्वामिनिष्ठांचे मुद्दे त्याला झडू द्या. सुमेर सिंग, सुमेर सिंग बाजूला हो. शास्त्री बुवा, राजकारणाचा कठीण मामला अंगावर पडला म्हणजे जाणतं नेणतं अनुचित कर्म घडतं हातून. अपधर्म म्हणून मनुष्याच्या हातून घडलेल्या अनुचित कर्माला शास्त्रात काही प्रायश्चित्त आहे का? आहे. असलं तर सांगा, ते आम्ही मोठ्या आनंदाने घेऊ. असल्या अनुचित कर्माला धर्मानं एकच प्रायश्चित्त सांगितलं आहे, ते देहांत प्रायश्चित्त आहे. शास्त्री बुवा, तुम्ही आज पेशवाईची आबरू राखली, श्रीमंत माधवरावांच्या आत्म्याला समाधान दिलं. गादीला मुद्रा करण्यासाठी निघणाऱ्या मराठ्यांच्या या तरवारी
मानाचा पहिला मुद्रा तुम्हाला करीत आहे. अवतारच तो नरवरा अवतारच तू नरवरा ब्रह्म भास्करा सत्य धर्माचा घे त्रिवार मुजरा तुला महाराष्ट्राचा घे त्रिवार मुजरा तुला महाराष्ट्राचा तव सत्वशील चारित्र्य त्याग पावित्र्य जगाला भारी तू पुण्यवंत आदर्श संत संसारी तू पुण्यवंत आदर्श संत संसारी नभी चंद्र सूर्य झळकती नभी चंद्र सूर्य झळकती कीर्ती तवरती वाढत्या तेजे वाढत्या तेजे गातील उद्याची तुगे पवाडे तुझे गातील उद्याची तुगे पवाडे तुझे धोक्यात प्राण तरी ढळेल ते दैमान नट गुजमे सत्ते पुढे वाकते मान समान पुरुष देशाचा अभिमान तुझमुळे जगी वाढला तुझमुळे जगी वाढला गौरव भला भरत खंडाचा भरत खंडाचा घेती वार